आमदार बाबर यांनी केलेल्या विधानाची मतदारसंघात चर्चा। बापूसाहेब जे काही सांगतील ते सर्व करण्यात येईल। आटपाडी येथे आमदार बाबर यांनी तानाजी पाटील यांच्या उपस्थितीत केले वक्तव्य। आटपाडी तालुक्यात टोकाच्या संघर्षाचे वातावरण नको आहे। आज आटपाडी येथे विविध विकासाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बाबर यांनी उपस्थित राहून आटपाडीतील जनसमुदायास मार्गदर्शन केले। या प्रसंगी आटपाडीचे नेते अमरसिंह देशमुख, तानाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी आमदार बाबर काय म्हणाले ते पहा। बापूसाहेबांनी उल्लेख केला अध्यक्षांनी सांगितले की पैसे दिले ते पैसे दिले, पण आम्हाला काय दिले? मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही सांगाल ते त्या पुढच्या काळामध्ये करायचा प्रयत्न 100% करायचा प्रयत्न करेन। मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही सांगाल ते त्या पुढच्या काळामध्ये करायचा प्रयत्न 100% करायचा प्रयत्न करेन। आणि दुसरी गोष्ट मला वाटतं कल्लेश्वर मंदिरामध्येच असेल मागच्या वेळेला, अनेक ठिकाणी माहित नाही, पण आज आता कल्लेश्वर मंदिरामध्ये आहे आपण। मी तुम्हाला सगळ्यांना आटपाडी तालुक्याची आठवण करून देतो। आता जे आटपाडी तालुक्याचं चित्र आहे फार निश्चितच संघर्ष आहे। आमच्यासारख्याला ते पसंत नाही, पण माझी भूमिका ही आहे की विकास होत राहील, पण कोणासाठी विकास करायचा? ज्यांच्यासाठी विकास करायचे माणूस माणसात असला पाहिजे। आणि मुद्दा म्हणून तुम्हाला आठवण करून देतो, कैलासवासी बाबासाहेब दादा असतील, अण्णासाहेब वेगळे असतील, गुहाजिंबर असतील, गंगाधर मोठराव असतील, अण्णासाहेब पत्ती असतील, असे सगळे जुने कार्यकर्ते टोकाला संघर्ष कधी नव्हता। ते चित्र पुन्हा या आठवड्यात तालुक्यात आपल्याला उभा करायचे आणि अनिल बाबू एकटा करू शकत नाही। म्हणजे सगळ्यांनी जर ठरवलं, पूर्वीच्या काळामध्ये मी राजकारणात नुकता आलो त्यावेळेला वाद कमी असलेला, गुणी माणसं असलेला, संस्कार असलेले लोक असलेलं असा कुठला तालुका म्हणून तर आटपाडी तालुका म्हणून प्रसिद्ध होता। आपल्या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये टोकाचे संघर्ष होते। काळ बदलला, आपल्याबरोबर संघर्ष आला। माझी विनंती आहे, मग अशी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलं, राजकारणापुरता संघर्ष करायचा असेल ते करू, पण वैयक्तिक डोके फोडायचा संघर्ष काय या तालुक्यात कोणी असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। मी इथं बोलतोय चव्हाण सर, कल्लेश्वर मंदिराच्या परिसरात जाता जाता माध्यमात मी एवढीच मागणी करतो की मी जे बोलतोय ते सगळ्यांच्या मनामध्ये भरावं आणि ते वातावरण पुन्हा आटपाडी तालुक्यात तयार व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो।